हॅलो, तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी अंबडमधील सुप्रसिद्ध ठिकाणी. तर या ठिकाणी भाविक खूप दूर-दूरून दर्शन करण्यासाठी येतात. खूप प्राचीन मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि मंदिर पण अशा ठिकाणी आहे ना, की तुम्ही आयुष्यामध्ये म्हणजे मंदिर ते बघितलंच नसलं अशा ठिकाणी मंदिर आहे. अशा ठिकाणी आपण आज जाणार आहोत. हे जालना शहरातील अंबड तालुक्यामध्ये आहे, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात. तर खूप असं छान मंदिर आहे. आता मी माझ्या गावापासून म्हणजे निघालोय सध्या आणि सध्या या हायवे रोडला मस्तपैकी बघू शकता आपण. खूप छान प्रकारे असं वातावरण पण तयार झालंय आणि खूप छान अशी झाडी डोंगर वगैरे खूप छान दिसतात ते. तर मस्तपैकी आता आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओची आनंद घ्या व्हिडिओ बघता क्षणी. खूप असं छान आणि खूप असं सुंदर मंदिर आहे. कारण की आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस लहानपणी बालपणी तिथे खूप मोठी यात्रा असायची आणि खूप मोठी यात्रा प्रत्येक वर्षी होते. परंतु सध्या आम्ही काही एज्युकेशन घेण्यासाठी पुणे या शहरामध्ये असल्यामुळे आम्हाला काही जाण्याचा तो म्हणजे क्षण आलेला नाही परत. जेव्हापासून आम्ही गाव सोडलं शिक्षणासाठी तेव्हापासून कधी आम्हाला जाण्याचा योग मिळाला नाही. परंतु आज काही कामानिमित्त मी गावी आलो होतो आणि त्यामुळे आणि महिनाभर सध्या आता आपलं काम जे होतं ते वर्क फ्रॉम होम चालू सध्या. त्यामुळे मी काय केलं, म्हटलं आता सध्या आपण आज सुट्टी होती, आज रविवार होता, त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ. तर मग मी आज निघालो होतो आणि बघू शकता आपलं तर भगवा झेंडा ही आमच्या गावाची कमान लागते इथून. तर मग म्हटलं आता आपण जाऊ आरामशीर मस्त आपण दर्शन वगैरे घेऊ आणि आपला एक छान प्रकारचा ब्लॉग पण तयार करू. तर मित्रांनो, तर बघू शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे अंबड तालुका आहे आणि या अंबड तालुक्यामध्ये मी सध्या पोहोचलेलो आहे. कारण की सध्या हायवे रोडला आलेलो आहे, त्यामुळे थोडासा असं गाडी वगैरे साईडला उभी करून आपण शूट घेतला आणि थोडा गाडी हळू चालवत चालवत पण अंबड तालुक्यातला म्हणजे इंटरचा जो आपला भाग आहे त्या भागातून म्हणजे जिथून आपण अंबडमध्ये प्रवेश करतो प्रवेशद्वारामधून त्या साईडमधून सध्या एक थोडासा व्ह्यू घेतला वगैरे. बस स्टॉप वगैरे आलं, म्हटलं तर बस स्टॉपवर थोडा चहा घेऊ. परंतु चहा घेतला आणि तेवढ्यात तो चहा खूप म्हणजे असा गोड होता, म्हणजे जसं आपल्याला हवा आहे तसं भेटला नाहीये. त्यामुळे मग अर्धाच कप पिला आणि अर्धा कप तसा जागेत ठेवून दिला, कारण की तो खूपच गोड चहा होता. मग म्हटलं आता चहा वगैरे मस्तपैकी झालेला आपला, तर आपण जाऊ म्हटलं आता मग आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं त्या ठिकाणी. तर बघू शकता हे अंबडचा बस स्टॉप आहे आणि अंबडचा फुल बस स्टॉपचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, ही आहे आपल्या मंदिराची कमान. हे मंदिर खूप जुनं आहे, खूप प्राचीन आहे. या ठिकाणी भाविक खूप दूरदूरून येतात आणि ज्यांची मनापासून इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्याचं देवी काम करते. कारण की इथे खूप श्रद्धाळू लोक येतात आणि ज्यांची श्रद्धा परमात्मावर असेल किंवा देवी देवतांवर असेल त्यांची इच्छा नक्कीच 100% पूर्ण होती. फक्त तुमच्या मनामध्ये इच्छा पाहिजे आणि तुम्ही जे काम करता, जे कर्म करता ते फक्त चांगल्या मनाने करा आणि कोणाचंही वाईट वगैरे चितू नका आणि कोणाचंही वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. परमात्मा तुमच्या सोबत आहे, तुमचा परमात्मा नक्कीच चांगलं करेल. तर बघू शकता मित्रांनो, हा डोंगर आहे, या डोंगरामध्ये ते एकदम असं विशिष्ट प्रकार असं मंदिर बसलेलं आहे. तुम्हाला एका साईडने मी तुम्हाला दाखवलं असतं, परंतु सध्या ती साईड बंद आहे. कारण की त्या साईडला तुम्हाला सांगतो डोंगर एवढा भाग म्हणजे कठीण आहे ना, कारण की आपण डायरेक्ट अश्मयुगात गेल्यासारखं असं वाटतंय आणि खूप असे मधमाशाचे छत्ते म्हणजे खूप मोहळा असे बसलेले आहेत तिथं. आणि हा परिसर खूप म्हणजे तुम्हाला सांगू एवढा सुंदर आणि स्वच्छ परिसर असतो आणि आता सध्या सध्या पण खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि ज्यावेळेस यदि यात्रा भरते तुम्हाला सांगतो मित्रांनो, या ठिकाणी बसायला काय उभा राहायला सुद्धा जागा मिळणार नाही, एवढी गर्दी अफाट गर्दी असते आणि भाविक खूप दूर येतात दर्शनासाठी. पण आता सुद्धा पण येतात आणि ज्यावेळेस यात्रा असते ना त्यावेळेस तर खूप दूरून येतात आणि जागा पण आपल्याला सहजासहजी भेटत नाही. आणि लवकर म्हणजे इथे 7 माळे म्हणतात ना, तशा प्रकारे 7 माळ्या असतात. 7 माळ्यापर्यंत देवीचं दर्शन. आता देवी ज्यावेळेस बसतात ना त्यावेळेस नवरात्री वगैरे असं त्यावेळेस देवीचं यात्रा वगैरे भरती आणि यात सध्या म्हणजे एवढी गर्दी नाहीये. परंतु थोडीफार प्रमाणात थोडीफार लोक येतात, म्हणजे जे आजूबाजूची लोक आहेत किंवा ज्यांनी इच्छा मागितली, ज्यांची इच्छा पूर्ण झाली ती लोक दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी स्टॉल लागलेले आहेत. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो सांगण्याचा उद्देश असा आहे की या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि इथे जी इच्छा मागितली त्यांनी इच्छा 100% पूर्ण होती आणि म्हणजे मनातून मागितली तर होती. जर तुम्ही असं वरच्यावर व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघून जर मागत असेल ना तर मला माहित नाही, परंतु खरं तुमच्या मनाने श्रद्धेने जर तुम्ही मागत असाल ना तर नक्की 100% पूर्ण होती. कारण आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगतोय याचं मंदिराचं खरंच एक वैशिष्ट्य आहे. आम्ही ज्यावेळेस लहानपणी यायचो ना, या जेवढ्या पायऱ्या आहे ना त्या पायऱ्या सगळ्या पायऱ्यांवरती असे 1-1 रुपये 2-2 रुपयाचे असे सिक्के खेळाने
ठोकवले होते. म्हणजे त्या पायऱ्यांमध्ये आतमध्ये बसवले होते. कारण की ज्यांची इच्छा पूर्ण झाली त्या माणसाने ते बसवले असतील. ज्यावेळेस आम्ही बालपणी यायचो त्यावेळेस आम्हाला खूप छान असं प्रकार दिसायचं. आता पण थोडेफार दिसतात आहे, कारण की त्याला म्हणजे आता 20-22 वर झालेली. तर बघू शकता हे हे जे सिक्के आहेत, हे सिक्के आहेत बघा ते. जे म्हणजे 1-2 रुपयाचे असे आम्ही खूप काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस खूप काढण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला निघालेत नाही, कारण की ते खेळणी लॉक केले. आणि त्यावेळेस आहे ना या सगळ्या पायऱ्यांवरती पैसे दिसायचे. ते पैशाशिवाय पायरी पण दिसत नव्हती, एवढे पैसे दिसायचे लहानपणी. परंतु आता सध्या तो हे म्हणजे आता दिसत नाही. थोडेफार निघाले असेल, काढले असतील. आणि खूप जुनं मंदिर आहे. ज्याची इच्छा असेल, काही लोक तुम्हाला सांगतो दिवाळीच्या टायमाला ना, दिवाळी निमित्त यावर एवढे दिवे, जेवढं काय पायऱ्या आहेत तेवढे पायऱ्यांवरती दिवे लावले जातात. खूप असं छान आणि सुंदर असं दिसतंय. एखाद्या वेळेस जर दिवाळीमध्ये मी गावी जर आलो ना, तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी. आणि बघू शकता मित्रांनो, वरून असं दिसतं अंबडचा नजारा. खूप असं छान आणि खूप सुंदर या मंदिर, म्हणजे एकदम असं तुम्हाला सांगतो निसर्गरम्य वातावरण आपल्याला या मंदिरामध्ये भेटतं, बघण्यासाठी भेटतं. आणि या मंदिरामध्ये आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. ते बघू शकता हा गाभारा आहे मंदिराचा. आणि या मंदिरामध्ये तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कोणी बाळ असं नवसाचं वगैरे असेल, किंवा त्या बाळाला काय आजार वगैरे पडू नये म्हणून इथून वरतून ते बाळाला असं खाली झोळीमध्ये टाकतात. असं एक पहिलं प्रथा चालायची. आता चालते का नाही माहित नाही, कारण की माझा येण्याचा योग कधी आलाच नाही. तेवढ्या वर्ष मी आज आलोय. आणि मी देवीचं वगैरे मस्तपैकी आता तुम्हाला सांगतो दर्शन वगैरे झालंय आपलं, आणि बाहेर आलोय, कारण की आतमध्ये व्हिडिओ वगैरे फोटोशूट करायसाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे काय आपण केलेलं नाही. मग आणि आता बाहेर आलोय. सध्या गार्डन वगैरे, ग्राउंड वगैरे मस्तपैकी छान असं सुंदर असं बनलंय. या साईडला मुलांना बघू वेगवेगळं प्राणी संग्रहालय वगैरे, आणि वेगवेगळ्या गोष्टी खेळण्यासाठी पण लहान मुलांना ते असतात. सध्या आता काय अवेलेबल नाही, कारण की ती यात्रात नाही भरलेली. यात्रा भरल्या असेल ना त्यावेळेस तिथे अवेलेबल असतं. आणि त्याचं तिकीट पण असतं 50 रुपये का 70 रुपये काय असं 35 रुपये असं 3 टर्म्स मध्ये आपलं हे राहतं, त्याची फीज वगैरे असते. आणि आता सध्या छोटं परत म्हणजे दुकानं कमी आहेत, कारण की सध्या एवढं काय हे नाहीये, भाविक काही एवढे येत नाही सध्या. आणि वातावरण पण खूप सध्या मस्त सुंदर झाले. आणि स्वच्छता पण बघू शकता मित्रांनो, खूप अशी छान आणि सुंदर स्वच्छता आहे. हे देवी जे मंदिर आहे, हे मच्छुदेवी देवी मंदिर येतं. आणि हे आता मी आलोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आता हे मठ जो आहे ना, हे अंबड तालुक्यातच आहे, कारण की या मठामध्ये आता असं म्हटलं की देवीचं दर्शन करून गेलं तर स्वामीचं दर्शन करून आपण पुढे जाऊ. तर या मंदिरामध्ये आलो होतो. आता स्वामी समर्थांचं मंदिर आहे बघू शकता. आता स्वामी, आणि एक गोष्ट कशी सांगतो तुम्हाला, आपल्यासोबत घडलेला चमत्कार असतं की म्हणजे ज्यावेळेस आपण मनाने, आपण इच्छेने खरंच स्वामीला मागतो ना काय इच्छा, स्वामी नक्कीच आपल्या पूर्ण करतात. कारण की तुम्हाला सांगतो माझं एक माझ्या जीवनातलं घडलेलं क्षण होता. कारण की माझ्या याच दिवशी माझ्या गाय होती जी, त्या गायला लंपी झाला होता. आणि मी स्वामीला प्रार्थना केली होती की स्वामी माझ्या गायचे जे रोग झाले त्या गायला फक्त दूर करा. तर स्वामीनी म्हणजे तुम्हाला सांगतो आठवड्याभरामध्ये स्वामी काय चमत्कार घडला काय माहित नाही, परंतु माझ्या गायचा लंपी दूर झाला. आणि गाय चारा खायला लागली. गाय चारा खात नव्हती, गाय बसत नव्हती, गाय उभाच राहायची. एवढे तिचे पाय सुजले वगैरे होते, परंतु स्वामींच्या कृपेने सगळं ठीक झालं. आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे सर्व व्यवस्थित चाललंय. आणि सध्या ज्यावेळेस पण अडचणी येतात त्यावेळेस मी स्वामींना प्रार्थना करतो. स्वामी नक्कीच माझ्या प्रार्थना स्वीकार करतात, आणि माझ्या सर्व ज्या काय अडचणी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात स्वामी. मला तो स्वामींचा म्हणजे खूप माझ्या जीवनामध्ये चमत्कार घडलेले आहेत तसे. आणि खरं एक सांगण्याचा असा अर्थ की कोणी जर देवाला मानत असेल तर आपण ह्या देवाला मानू, त्या देवाला मानू, अरे याची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे हा देव सोडू, तसं नसतं. ज्यावेळेस तुम्ही मनातून इच्छा मागता ना देवाला, त्यावेळेस नक्कीच 100% तुमच्या इच्छा पूर्ण होतात. आणि खरंच स्वामींवर विश्वास ठेवा, किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवावर विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये घडामोडी चालू राहतात. तुमचे वाईट क्षण पण येतील, चांगले पण येतील, परंतु फक्त देवावर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य कधी आणि खचून जाऊ नका, बस एवढं सांगण्याचा अर्थ आहे. मित्रांनो, आता हे बघू शकता, मग थोडंफार आपण मंदिरात दर्शन वगैरे झालं, मग म्हटलं मंचुरियन वगैरे खाऊ, कारण की पुण्यामध्ये थोडं मंचुरियन खाण्याची थोडी सवय होती मला. आणि मंचुरियनचा गाडा दिसला, म्हटलं घेऊ आता मंचुरियन वगैरे. आणि पाणीपुरी पण दिसली, पाणीपुरी पण खाऊ म्हटलं. मग त्यावेळेस आपण ऑर्डर दिली मंचुरियनची. दादा म्हटलं 2च मिनिटात तुला मंचुरियन देतो. मग दादाने आपल्याला मंचुरियन प्लेट पण दिली, परंतु यावर शेवत नव्हती. मग त्यामुळे म्हटलं अरे यार, आपल्याला पुण्याला शेव भेटायची, त्यामुळे मी मंचुरियन खायला आलो होतो, परंतु शेव मिळालं नाही. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. तर मग काय, मग म्हटलं थोडं पुढे आलो. नंतर मग आमच्या ज्यावेळेस पाठीवर आम्हाला समोरच महादेवाचं एक मंदिर लागतं, त्या मंदिरात जाऊ म्हटलं. मग मंदिरात मी आलोय आणि तुम्हाला दाखवतो. मंदिराचं खूप मोठं अंगण आणि पटांगण खूप मोठं आहे. आणि हे जे श्री पारेश्वर मंदिर, महादेव मंदिर आहे, हे हरदखेडला आहे. हे म्हणजे आमच्या गावापासून जवळच आहे. आणि खूप छान असं, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि
म्हणजे आपल्याला इच्छा आहे मंदिरात जाण्याची म्हणजे, आणि परत आपला देवावर विश्वास आहे, त्यामुळे मी मंदिरात कुठेही केव्हाही जातो. कारण की तुम्ही बघू शकता माझे बहुतांश ब्लॉग जे आहेत ते मंदिरातलेच आहे. आणि जर तुम्हाला खरंच माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि खाली आपल्या प्लेलिस्ट पण दिली, ते प्लेलिस्ट पण बघू शकता तुम्ही. मी खूप असे छान सुंदर असे व्हिडिओ काढलेले आणि म्हणजे पुण्यातील काही ठिकाणी पण काढलेले आणि काही आता आपल्या राहतो त्या जालना ठिकाणी शहरातील पण काढलेले. तर हे बघू शकता, हे या मंदिरात आम्ही बालपणी ज्यावेळेस श्रावण महिना राहायचा, म्हणजे याच महिन्यामध्ये, या श्रावण महिन्यामध्ये आम्ही लहानपणी यायचो. आणि इथं भंडारा वगैरे खूप असं म्हणजे पहिले व्हायचं. आम्ही ज्यावेळेस शाळा सुटली ना, 4:30-5 वाजता आम्ही शाळा सुटायची, त्यावेळेस आम्ही सगळं म्हणजे मुलांचा ग्रुप वगैरे आम्ही या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी यायचो. पहिलं मंदिर खूप जुनं होतं, त्यावेळेस काही अशी एवढी सुविधा वगैरे नव्हती. आता सध्या सुविधा वगैरे झाली मस्तपैकी, छान असं सुंदर मंदिर. सध्या आता कलाकृती वगैरे सगळं बनवले. पहिले गट्टू वगैरे काय नव्हतं, सध्या इथे फक्त वाळू वगैरे अशी टाकलेली होती. आता सर्व म्हणजे व्यवस्थित फरशी वगैरे बसवलेली आहे आणि वातावरण पण खूप छान सुंदर असं इथे क्रिएट केलंय त्यांनी. आणि बघू शकता हे मंदिराचा जो गाभारा आहे आणि खाली महादेवाचं पिंड आहे, या पिंडीचं दर्शन वगैरे आपण करणार आहे. सध्या आता आपण आतमध्ये गाभाऱ्यात आलोय आणि महादेवाला प्रार्थना करू. जे पण आपले ब्लॉग बघतील, जे पण आपले व्हिडिओ लाईक करतील, कमेंट करतील, शेअर करतील, सबस्क्राईब करेल चॅनलला, महादेव करू त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो, त्यांच्या आई वडिलांची सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो, हीच महादेवाची चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघितला तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो. आणि मित्रांनो, आपल्याला आपल्या मराठी भावाला असाच आधार द्या, असा सहारा द्या, जेणेकरून एक आपण चांगल्या एक प्रकारे असं व्हिडिओ वगैरे शूट करायचा प्रयत्न करतोय. आणि जे प्रतिसाद म्हणून तुम्ही आपला जर व्हिडिओ लाईक वगैरे, शेअर वगैरे आणि कमेंट वगैरे आणि सबस्क्राईब कराल, तर त्यावेळेस मला म्हणजे असा अनुभव भेटतो की यार आपण करतो ते चांगलं करतोय. म्हणून तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हीच विनंती. आणि मित्रांनो, बघू शकता खूप छान असं वातावरण तयार झालंय आणि खूप असं मस्त इथं दिसतंय. आणि इथे खेळण्यासाठी आणि वगैरे इथे खूप सारे असे लग्न पण होतात या मंदिरामध्ये. इथे बघू शकता महाराज वगैरे, इथे महाराजांचे राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था इथं. आणि मित्रांनो, जर खरंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा हे सारखं सारखं काम म्हणतोय, कारण की मित्रांनो मी खूप नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत, जे खूप छान असे पुण्यातील पण असतील. धन्यवाद.